मराठी एकीकरण समितीचा कबूतरखाना विरोधी आंदोलनाचा पवित्रा, पोलिसांकडून अद्याप आंदोलनाला परवानगी नाही. कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी. तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती देणार अहवाल. कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. हायकोर्टाच्या आदेशाची कबूतरप्रेमींकडून पायमल्ली. दादरमध्ये रहिवाशांकडून इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठकांचा धडाका. राज्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेणार उपाययोजनांचा आढावा. सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक राहणार बैठकीला उपस्थित. लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच. उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. अमोल कीर्तीकरांची मुंबई उत्तर पश्चिमची जागा चोरल्याची टीका. कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही. 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालण्याच्या काही पालिकांच्या निर्णयावरती अजित पवारांची प्रतिक्रिया. पाच वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान सुरू होऊ शकते थेट विमानसेवा. पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांमधील चर्चा अंतिम टप्प्यात. माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीकडून समन्स. बेटिंग ॲप प्रकरणी दिल्लीतील मुख्यालयात आज सुरेश रैनाची होणार चौकशी. तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची कार अडवली. जितेंद्र आव्हाडांनी तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत आढावा घेतला. आव्हाड यांनी गाभारा दुरुस्तीच्या कामाला विरोध करत या कामाची पाहणी केली. शासकीय विश्रामगृहात भोपे पुजारी आणि पुजारी मंडळाशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. ज्या पायऱ्यांवरून छत्रपती शिवाजी महाराज गेले त्या पायऱ्या आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. तुळजाभवानी मंदिरासमोरील गोंधळानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर एकत्र जमले होते. केंद्र सरकारकडून कॅबिनेट बैठकीत आज 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. 4 नवीन सेमीकंडक्टर प्रोजेक्टला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लखनौ मेट्रोचा फेज 1B चारबाग ते वसंतकुंज मार्गासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर अरुणाचल प्रदेशातील 700 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प देखील मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीनं आज खरं तर दुसऱ्या दिवशी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव, कळंब आणि बाभुळगाव या तालुक्यांचा दौरा केला. कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्यानं समिती प्रमुख सुनील शेळके भडकले. गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. गेल्या 10 महिन्यांपासून राज्यातील कुठल्याच आमदारांना निधी नसल्याचं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. दरम्यान पुढे निधी मिळणार असल्याचंही ते म्हटलंय. नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या 40 ते 50 वर्ष जुन्या मराठी सामाजिक संस्था संपवण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेनं घातला होता. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी या सामाजिक संस्थांना पाठिंबा देत विनानिविदा कायमस्वरूपी जागा देण्याचे निर्देश महापालिकेला दिले. मालाड पश्चिमेतील भुजाळे तलावाच्या गेटवर लावण्यात येणाऱ्या नावाच्या फलकावरून राजकारण तापलंय. भुजाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम शिवसेना उबाठाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निधीतून पूर्ण झालं. मात्र काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या नावाचा फलक गेटवर लावल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. दहिसर टोलनाक्याच्या सिग्नलवर वाहतूक पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली. व्हॅन चालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मनसेनं वाहतूक शाखेत ठिय्या आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यातील पाईट पापळवाडी या परिसरात चांदूस घाटातून जाणारी एसटी बस अचानक मागे सरकली. यावेळी अपघात होता होता टळला. चालकानं प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. भीषण अपघाताचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिल्यानं प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
नागपूर जिल्ह्यामध्ये 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूरच्या काही भागात अतिवृष्टी तर वीज पडण्याचा धोका वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे नागपूर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याला 600 ते 1100 रुपये दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्यानं दर घसरत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. दरम्यान 1500 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली. सौंदत्तीच्या यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात सुकवल्या. दानपेटीतील नोटा भिजल्यानं या नोटा उन्हात सुकवत ठेवण्यात आल्या आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. धुळ्यामध्ये धर्मांतरणाचा बनाव करून दुसरं लग्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यात खोटं धर्मांतरण केल्याच्या आरोपात बडतर्फ केल्याची ही पहिलीच कारवाई आहे. इंदापूरमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्कश आवाज आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. आता एक मोठी बातमी. आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत संकेत दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते नक्की होईल असं सूचक विधान केल्यामुळे पुन्हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ते मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीवर महाविकास आघाडीतील नेतेही सकारात्मक असल्यासंदर्भात पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारलं. यावर आदित्य ठाकरे यांनी काय उत्तर दिलंय ऐकूया. चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाहीत. तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही. आनंदाची बातमी समोर येते. महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत विनंती केली होती. हातमागावरच्या वस्त्रांच्या प्रदर्शनासाठी देखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार भापरसे यांची भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि या 7ही आरोपींची पोलीस कोठडीमधून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली. मराठी एकीकरण समितीच्या वतीनं होणाऱ्या कबूतरखान्याविरोधातील आंदोलनात मनसे सहभागी होणार नाही. समितीच्या वतीनं कुणीही मनसेला संपर्क केला नाही. त्यामुळे तुर्तास आंदोलनामध्ये सहभागी होण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मुंबईमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही कबुतरांच्या बाबतीत सुरू असलेलं भूतदयेचं राजकारण लोकांच्या जीवाशी कसं येऊ शकतं याबाबत भाष्य केलंय पक्षीप्रेमी डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी. मानवी वस्तीबाहेर कबुतरखाने शिफ्ट करा असं डॉक्टर गंगवाल म्हटलंय. चंद्रपूरच्या प्राचीन मुरलीधर शिवालय मंदिराजवळ उभारण्यात येणाऱ्या अम्मा चौक स्मारकाला पुरातत्व खात्यानं आक्षेप घेतला. याबाबत महापालिका आयुक्त विपिन पालिवाल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 7 दिवसांच्या आत बांधकाम आणि सौंदर्यीकरण हटवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारेला तडीपार घोषित केलंय. विक्रांत सहारेवर गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये असंघटित कामगार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजना टप्प्याटप्प्यानं बंद होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. घरकुल समितीनं कराड पंचायत समितीवर मोर्चा काढला. घरकुलचे रखडलेले हप्ते देण्याची मागणी करण्यात आली आहे. तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये गाढवांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील विविध समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मुलानंच वडिलांची हत्या केली. समाधान कोळी असं आरोपीचं नाव असून त्यानं वडिलांच्या पोटावर विळ्यानं गंभीर वार करत हत्या केली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील एका तरुणीचा रात्री 2 वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी 4 वाजता अंत्यविधी उरकून घेतला आणि त्यानंतर पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
मुंबईच्या कांजूरमार्ग विभागात एका 3 वर्षीय मुलाच्या अंगावरून कार गेल्यानं हा मुलगा गंभीर जखमी झालाय. ओम कनोजिया असं या मुलाचं नाव असून सायनच्या टिळक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या महिलांच्या वाहनाचा अपघात झाला. या वाहनात 40 महिला होत्या. यापैकी 10 महिलांचा मृत्यू झाला असून 25 महिला भाविक आणि 2 लहान मुलांची प्रकृती गंभीर आहे. नागपूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. मुंबईमध्ये मंडपासाठी खड्डे खोदल्यास गणेश मंडळांना 15,000 दंड लावण्यात येणार आहे. तर हा दंड गणेश मंडळ भरणार नाहीत. हा रस्ता पूर्ण न करू शकणाऱ्या आणि खड्डे न बुजवणाऱ्या सरकारलाच दंड लावण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शरद पवार यांना टार्गेट केलंय. शरद पवारांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. लोकप्रतिनिधी फोडण्यात शरद पवारांचा हातखंडा आहे, असा टोला देखील त्यांनी लगावलाय. वाद लपवून फडणवीस आपले स्वार्थ साधतात, अशी टीका जरांगे यांनी केली आहे. उत्तराला प्रत्युत्तर मिळणारच. मुंबईमध्ये ऐतिहासिक विजय होणार, असा ठाम निर्धार त्यांनी केलाय. मतदार याद्यांमध्ये नावं समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच असतो. आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे नागरिकत्व सिद्ध करण्यास अंतिम पुरावा मान्य होऊ शकत नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं सुनावलंय. अमरावती महानगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नेहरू मैदान ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एनसीसी, NSS आणि स्काउट गाईडचे विद्यार्थी, पोलीस, होमगार्ड आणि सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. बहुप्रतीक्षित नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे. या गाडीच्या शुभारंभाच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी चक्क प्रवाशांना वेटिंग लिस्ट पाहायला मिळाली. 8 कोचच्या या गाडीमध्ये 400 सीट आहेत आणि त्यातील 300 सीट पहिल्या दिवशीच बुक झाल्या होत्या. सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेसाठी उडान योजनेच्या धर्तीवर एका वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. आणि या निधीमुळे सोलापूरकरांना कमी दरात मुंबई तसंच पुण्यासाठी विमानातून प्रवास करता येणार असून दर कमी होण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळाला 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून 137.37 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय. यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिली. मध्य आणि पश्चिम रेल्वे कॉरिडॉरवरील 39 उपनगरीय रेल्वे स्थानकं आणि 34 मेट्रो स्थानकांच्या MMI योजनेसाठी नियोजन सुरू आहे. तर यासाठी विशेष समिती स्थापन झाली असून उपनगरीय आणि मेट्रो स्थानकातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे. 2024-25 मध्ये बनावट आणि भेसळयुक्त दुधाशी संबंधित 8,815 प्रकरणांमध्ये 36.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक आहे. वसई तालुक्यातील नायगाव येथे थरकाप उडवून देणारी धक्कादायक घटना मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये घडलेली आहे. पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून यामध्ये आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यात काही महिलांचा सुद्धा समावेश आहे. वाशिमच्या किनी राजा आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आलाय. आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत शिबिर सुरू होतं. या शिबिरादरम्यान उपचारासाठी आलेल्या रुग्णांसमोर स्थानिक गोर संघटनेचे अध्यक्ष चंदन ब्रह्मानंद राठोड यानं प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि 2 आरोग्य सेविकांना शिवीगाळ करत मारहाण केली. पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.